कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने शेतकरी कृषी कार्यशाळा घेऊन नेवासा पंचायत समितीमध्ये कृषी दिन साजरा करण्यात आला। पंचायत समिती नेवासा व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। नेवासा पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या कृषी दिन व शेतकरी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य सौ विजयताई आंबाडे हे होत्या, तर कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे, तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे, नेवासा पंचायत समितीचे कृषी अधिकारी बाळासाहेब कासार, उद्धव शिंदे, रखमाजी लांडे, शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार, कृषीभूषण मोहन तुवर, रखमाजी लांडे, शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार, कृषीभूषण मोहन तुवर, भाजपच्या नेत्या भारती बेदरे, फार्मर कंपनीचे उद्योजक सुनील पवार, जांभूळ प्रक्रिया निर्माण करणारे शेतकरी बाबासाहेब कंक, शेतकरी पुंजाराम महाराज पेचे व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी झालेल्या कार्यशाळेच्या कार्यक्रम प्रसंगी हरित क्रांतीचे जनक कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले। कार्यशाळेच्या शुभारंभ प्रसंगी नेवासा पंचायत समितीचे कृषी अधिकारी बाळासाहेब कासार यांनी आलेल्या मान्यवर अतिथींचे स्वागत केले। तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे यांनी प्रास्ताविक केले। यावेळी कृषीभूषण मोहन तुवर, कृषी सखी कावेरी पठाडे, कल्पना घोरपडे, वैशाली शिंदे, मनीषा तनपुरे, जयश्री घोगरे, सुनीता पाचे, पशुसखी श्रद्धा आरगडे, शेतकरी पुंजाराम महाराज पेचे, धनंजय कंक यांचा सत्काराद्वारे सन्मान करण्यात आला। नेवासा पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब कासार यांनी सूत्रसंचालन करून उपस्थित कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, शेतकरी यांचे आभार मानले। शेती हा सगळ्यात प्राचीन व्यवसाय आहे। आजपासून जवळपास तुम्ही 10,000 वर्षापूर्वीपासून शेतीची सुरुवात झालेली आहे आणि शेतीची सुरुवात झाल्यानंतरच सर्व क्रांत्या उदयास आलेल्या आहेत। आपण म्हणतो औद्योगिक क्रांती किंवा IT क्रांती किंवा AI, पण सुरुवात मानवी जीवनाची खरं तर सुरुवात झालेली आहे ती शेतीच्या करण्यापासून। त्याच्यामध्ये फळफळावळ असेल, भाजीपाला असेल, अनेक विषय आहेत। आता या संदर्भात मला फक्त काही शेतकऱ्यांची काही दुःख आहे ते सुद्धा या ठिकाणी मांडलं पाहिजे असं मला वाटतं। फक्त एक 5 मिनिटं मी घेणार, जास्त नाही घेणार। आता भाजीपाल्याच्या बाबतीत तुम्ही जर विचार केला आणि वस्तुस्थिती सांगितली, मला एवढंच या निमित्ताने ज्या वेळेला मला आपल्या अधिकाऱ्यांचे फोन आले, तुम्ही आलात तर आपल्याला थोडंसं मार्गदर्शन पाहिजे। थोड्या मार्गदर्शनाने कुठलीही गोष्ट साध्य होत नाही हे मी या निमित्ताने सांगेन। टीव्ही न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।